गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण एक नवीन सब्जेक्ट सुरू करणार आहोत, ज्या सब्जेक्टचं नाव आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. या सब्जेक्टमध्ये हा जो सब्जेक्ट शिकवला जातो हा टोटली BSc म्हणजे BCS किंवा BSc इन कम्प्युटर सायन्स और BSc इन जनरल ह्यासाठी हा कोर्स आहे. ह्या कोर्समधला हा एक सब्जेक्ट आहे, त्याचं नाव आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. प्लस याच्यामध्ये अशा बऱ्याचशा कन्सेप्ट अशा आहेत की ज्या इंजिनिअरिंग लेवलला पण युटिलाइज केले जातात. तर आपण त्याच्यावर काय करणार आहोत, डिटेलमध्ये आपण या सगळ्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या बघणार आहोत. ह्या सिलेबसमध्ये अकॉर्डिंग टू धिस सिलेबस वी हॅव 7 चॅप्टर. ओके, तर ते चॅप्टर्स कोणते कोणते आहेत, युनिट्स कोणते कोणते आहेत ते आपण आज त्याचं इंट्रोडक्शन बघूया. ओके, युनिट फर्स्ट याच्यामध्ये जो पहिला जो चॅप्टर आहे त्याचं नाव आहे नंबर सिस्टीम अँड अरिथमॅटिक. नंबर सिस्टीम म्हणजे तुम्हाला माहिती आहे की कम्प्युटरला कोणतीही भाषा कळते ती त्याला फक्त 0 आणि 0101 ह्या जे बायनरी लेवल लँग्वेज आहे ती फक्त कम्प्युटरला कळत असते. बाकीची ह्युमन अंडरस्टँडेबल जी लँग्वेज आहे ती कम्प्युटरला कळत नाही. अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन पर्पजेससाठी वेगवेगळे जे नंबर्स वापरले जातात कम्प्युटरमध्ये, त्या नंबर्सबद्दल आपण काय करणार आहोत ह्या चॅप्टरमध्ये डिटेल डिस्कशन करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की नंबर सिस्टीममध्ये आपण डेसिमल नंबर सिस्टीम काय असतं, डेसिमल, ऑक्टल, हेक्साडेसिमल अँड बायनरी नंबर सिस्टीम याच्याबद्दल आपण पूर्ण डिटेलमध्ये शिकणार आहोत व्यवस्थित. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे त्याचं नाव आहे कन्व्हर्जन विदिन अ बायनरी. त्याच्यानंतर आपल्याला मोस्टली कन्व्हर्जन शिकायचे आहेत की हाऊ टू कन्वर्ट अ बायनरी नंबर इंटू ऑक्टल, हेक्साडेसिमल और डेसिमल. Similar way, we have to convert other number systems into other number systems. मतलब we have to convert all the systems. म्हणजे कधी ऑक्टलचं हेक्साडेसिमलचं कधी बायनरीचं कधी डेसिमल. ह्या वेने आपल्याला प्रत्येक नंबर सिस्टीमला काय करता आलं पाहिजे, कन्वर्ट करता आलं पाहिजे. त्याच्याबद्दल आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये शिकणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हाऊ टू कॅल्क्युलेट, कम्प्युटर कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतो इंटरनल वे. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण बायनरी अरिथमॅटिकमध्ये ते आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत की त्याच्यामध्ये बायनरी ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन या कन्सेप्ट्स आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बायनरी सबट्रॅक्शन युझिंग वन्स कॉम्प्लिमेंट अँड टूज कॉम्प्लिमेंट्स. ओके, सबट्रॅक्शनच्या वेळेस वन्स कॉम्प्लिमेंट आणि टूज कॉम्प्लिमेंट काय असतं, ते कशा पद्धतीने त्याचे कॅल्क्युलेशन्स केले जातात, सबट्रॅक्शन कसं केलं जातं हे आपण याच्यामध्ये बघणार आहे. नेक्स्ट कन्सेप्ट इज हेक्साडेसिमल अरिथमॅटिक. हेक्साडेसिमलमध्ये कशा पद्धतीने ॲडिशन होते, सबट्रॅक्शन होते, मल्टिप्लिकेशन होते आणि डिव्हिजन्स होते, याच्यामध्ये आपण ते पण बघणार आहोत. म्हणजे पूर्ण जो पहिला जो चॅप्टर्स आहे त्याच्यामध्ये मोस्टली आपण चारी नंबर सिस्टीम्स आणि त्याच्यामध्ये असलेले इंटर कन्व्हर्जन्स आणि ॲडिशन म्हणजे अरिथमॅटिक ऑपरेशन्स जे असतात बेसिक, कम्प्युटर्स कशा पद्धतीने ते हँडल करतो आणि ते कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केले जातात ते आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये ह्या फर्स्ट चॅप्टरमध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर जो नेक्स्ट चॅप्टर आहे त्या चॅप्टरचं नाव आहे बुलियन अल्जेब्रा अँड लॉजिक गेट्स. ओके, मोस्टली ज्यांचं 12थला सायन्स असेल, सायन्समध्ये ज्यांचं IT किंवा कम्प्युटर सायन्स हा सब्जेक्ट असेल त्यांच्यासाठी हे एक इझी चॅप्टर आहे हा. त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की पॉस्च्युलेट्स ऑफ बुलियन अल्जेब्रा कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केले जातात, बुलियन अल्जेब्रा काय आहे, मॅथमॅटिकल टर्म्स आहे थोडीशी, तर ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. सिमिलर वे वी हॅव ऑलरेडी स्टडीड दीज कन्सेप्ट्स इन 12th इन मॅथमॅटिक्स, that are theorems of Boolean algebra, that is complementations, commutations, and or associative distributive absorptions law, De Morgan's theorems. Lots of things we have already covered in our 12th chapters. 12th, if you have studied in maths, okay, in 12th, then you might know each and every point. ओके, नसेल माहिती तरी आपण ते डिटेलमध्ये आपण इथे बघणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रिड्युसिंग बुलियन एक्सप्रेशन. येस, हा माझा एक फेवरेट सब्जेक्ट आहे. कशा पद्धतीने आपण याला रिड्यूस करू शकतो, एक्सप्रेशन्स दिले असतात, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स आहेत बुलियनचे, ते आपण कशा पद्धतीने रिड्यूस करायचे ते आपण याच्यात बघूया. त्याच्यानंतर आपण लॉजिक गेट्स जे आहेत अँड, ऑर, नॉट, एक्सऑर, एक्सनॉर, हे सगळे आपण बघणार आहोत बाय युजिंग अ लॉजिसिम नावाचं एक सॉफ्टवेअर आहे. त्याच्यामध्ये हाऊ वी युटिलाइज ऑल दिस गेट्स ते आपण त्याच्यामध्ये डिटेलमध्ये मी तुम्हाला त्या सॉफ्टवेअरमध्ये करून दाखवेल. नेक्स्ट आहे नॅन्ड ॲज अ युनिव्हर्सल बिल्डिंग ब्लॉक. नॅन्ड हा एक गेट आहे, त्या गेटबद्दल आपण बघूया.
नेक्स्ट लॉजिक डायग्राम्स ऑफ बुलियन एक्सप्रेशन्स फॉर लॉजिक डायग्राम वाईस वर्सा आहे की आपल्याला एक डायग्राम दिली जाईल, त्या डायग्रामवरून आपल्याला त्याचं बुलियन एक्सप्रेशन्स आयडेंटिफाय करायचं आहे. सिमिलर वे एक बुलियन एक्सप्रेशन दिलं जाईल, त्याच्यावर आपल्याला लॉजिकल डायग्राम त्याची ड्रॉ करायची आहे. ओके, तर याच्यामध्ये आपण बेसिकली हे लॉजिकल गेट्स म्हणजे काय असतात की आपलं जे मदरबोर्ड आहे, मदरबोर्डवर छोट्या छोट्या सर्किट्स असतात, त्या सर्किट्समध्ये हे लॉजिकल गेट्स युटिलाइज करून कॅल्क्युलेशन्स केले जातात. तर त्याच्याबद्दल आपण ते डिटेलमध्ये इथे बघणार आहोत. नेक्स्ट आहे युनिट सेकंड. त्या युनिट सेकंडमध्ये 2 ते 3 चॅप्टर्स आहेत, 2 चॅप्टर्स आहेत. थर्ड चॅप्टर आहे, त्याचं नाव आहे मिनिमायझेशन टेक्निक. ओके, आपला एक मेन एम असा आहे याच्यामध्ये की आपल्याला जेवढे सर्किट डायग्राम असते तिला कशा पद्धतीने आपण छोटं करणार. जितकं तुम्ही छोटं करणार तितके तुमचे काय असतात, इनपुट्स तुम्हाला कमी लागतात, आउटपुट्स तुम्हाला व्यवस्थित येतात. तर ते आपल्याला याच्यामध्ये शिकायचं आहे. मिनिमायझेशन टेक्निक्स काय असते, त्याच्यामध्ये 2 टर्म्स मोस्टली यूज केल्या जातात. एक आहे मिन टर्म आणि नेक्स्ट आहे मॅक्स टर्म्स. ते आपण बघूया. नेक्स्ट आहे के मॅप. के मॅप म्हणजे कार्निंगहम मॅप असं सायंटिस्टचं नाव आहे. मग त्याने कशा पद्धतीने 2 व्हेरिएबल्सला स्मॉल केलं, 3 व्हेरिएबल्स बाय युजिंग 3 व्हेरिएबल्सने कशा त्याला स्मॉल केलं एक्सप्रेशन्स, आणि 4 व्हेरिएबल्सने पण त्याने एक्सप्रेशन्स कसे स्मॉल केले ते आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. मोस्टली ज्या मुलांना गेट एक्झाम प्रिपेअर करायचे आहे त्यांच्यासाठी हा जो टॉपिक आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की बऱ्याच वेळेस गेटच्या एक्झाममध्ये पण के मॅपवर बरेचसे क्वेश्चन्स विचारले जातात. तर ते आपण याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. नेक्स्ट जो आहे त्याचं नाव आहे कॉम्बिनेशनल अँड अरिथमॅटिक लॉजिक सर्किट्स. ओके, हा जो आहे की कशा पद्धतीने आपण वेगवेगळे छोटे छोटे गेट्स हे अल्टरनेटली किंवा हायब्रिड किंवा जेव्हा कनेक्ट करतो, कनेक्ट केल्यावर त्याला कॉम्बिनेशन असं म्हणतात, ते कशा पद्धतीने आपल्याला वर्कआउट करता येईल आणि बाय युजिंग दिस गेट्स हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट अरिथमॅटिक. ओके, अरिथमॅटिक ऑपरेशन्स ते आपण इथे डिटेलमध्ये बघूया. तर त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत हाफ ॲडर आणि फुल ॲडर, की मायक्रो प्रोसेसर कशा पद्धतीने ॲडिशन करतं. ते करण्यासाठी त्याला एक हाफ ॲडर नावाचं आणि फुल ॲडर नावाचे सर्किट्स जे असतात, लॉजिक गेट्स त्याच्यामध्ये वापरले जातात, ते आपल्याला इथे बघता येईल. नेक्स्ट आहे बायनरी पॅरलल ॲडर एक आहे. त्याच्यानंतर आहे हाफ सबट्रॅक्टर और फुल सबट्रॅक्टर. ओके, जसं ॲडर आहे तसं सबट्रॅक्टर पण असतं. त्याच्यानंतर ॲडर सबट्रॅक्टर्स इन टूज कॉम्प्लिमेंट सिस्टीम. मग BCD म्हणजे बायनरी कोडेड डेसिमल टू डेसिमल डिकोडर, म्हणजे BCD टू कन्वर्ट करायचं आपल्याला डिकोडर. याचं एक सर्किट डायग्राम आहे, ती सर्किट डायग्राम आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. नेक्स्ट आहे मल्टिप्लेक्झर आणि डीमल्टिप्लेक्झर ही कन्सेप्ट असते. 2:4 डीमल्टिप्लेक्झर, 4:1 मल्टिप्लेक्झर, ते आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. म्हणजे आपला जो फोर्थ जो चॅप्टर आहे टोटली हा काय सर्किट ओरिएंटेड आहे. याच्यामध्ये मल्टिपल सर्किट्स आपण बघणार आहोत आणि हाऊ दे वर्क, हाऊ वी हॅव टू गिव्ह देम इनपुट अँड हाऊ ॲज पर द इनपुट जस्ट we have to take care of output. We all regarding this input and output we are going to discuss all these things in this chapter. Okay, next one is unit third, that is a flip flop. ओके, फ्लिप फ्लॉप काय असतं, सर्किट त्याच्या डायग्राम्स कशा कशा असतात, फ्लिप फ्लॉपच्या टाईप्स कोणते कोणते आहेत. जसं RS फ्लिप फ्लॉप आहे, क्लॉक्ड एक फ्लिप फ्लॉप असतो, क्लॉक्ड RS फ्लिप फ्लॉप. D फ्लिप फ्लॉप असतं ट्रिगरिंग, प्रिसेट आणि क्लिअर. JK फ्लिप फ्लॉप, T फ्लिप फ्लॉप रेस अराउंड कंडिशन काय असते, मास्टर स्लेव्ह फ्लिप फ्लॉप. असे बरेचसे फ्लिप फ्लॉप्स असतात. फ्लिप फ्लॉप्स आर नथिंग बट अ कॉम्बिनेशनल सर्किट्स. एक सर्किट डायग्राम्स असतात, त्या डायग्राम्स आपल्याला काय करायचे याच्यामध्ये शिकायचे आहे. ते कशा पद्धतीने वर्कआउट होतात ते आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये बघूया. नेक्स्ट आहे सिक्स्थ, दॅट इज काउंटर्स. ओके, काउंटर्स म्हणजे कम्प्युटरमध्ये ज्या वेळेस आपण एखाद्या वेळेस काही टायमिंग वाईज काही ॲक्टिव्हिटीज आपल्याला परफॉर्म करायचे असतील, दॅट फॉर दॅट पर्पज वी नीड सम काउंटर्स विच काउंट्स द cycle. Okay, or that is a time, and according to that time they trigger the given functions or a task. ते आपण इथे डिटेलमध्ये बघणार आहोत. त्याच्यामध्ये एक सिंक्रोनस आणि असिंक्रोनस असे 2 टाईप्स पडतात. तर असिंक्रोनस म्हणजे रिपल काउंटर काय असतं, त्याचे सर्किट डायग्राम कशी वर्कआउट होते ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर मॉड्युलस काउंटर्स, मॉड 12 काउंटर्स, आपल्याला स्वतःला कस्टमाइज्ड काउंटर सुद्धा तयार करता येतं.
त्याच्यामध्ये पण आपण कशा पद्धतीने काउंटर कनेक्ट करणार आहोत, तयार करणार आहोत, ते पण आपण डिटेलमध्ये बघणार आहोत इथे. त्याच्यानंतर आहे सिंक्रोनस काउंटर, सिंक्रोनस सिरियल अँड सिंक्रोनस पॅरल काउंटर्स, हे डिटेलमध्ये बघणार आहोत. BCD काउंटर काय असतं, रिंग काउंटर काय असतं, ते आपण याच्यामध्ये सर्किट डायग्राम विथ त्याचे ट्रूथ टेबल्स असतात. ते ट्रूथ टेबल्स वर्कआउट करून आपण थ्रू सॉफ्टवेअर्स आहेत, लॉजिसिम नावाचं, ओके, त्यामध्ये आपण ते काय करणार आहोत, वर्कआउट करणार आहोत, चेक करणार आहोत. आणि लास्ट जो चॅप्टर आहे त्याचं नाव आहे शिफ्ट रजिस्टर्स. रजिस्टर्स म्हणजे मेमरी असते, ज्याच्यामध्ये आपण काय करतो, बायनरी जे नंबर्स असतात ते स्टोअर करतो, ओके. मग आणि ते स्टोअर करून ते शिफ्टचा मिनिंग आहे की एक तर आपण त्याला लेफ्टला किंवा राईटला अशा पद्धतीने आपण त्याला काय करतो, ते बायनरी डिजिट शिफ्ट करत असतो. त्याच्यामध्ये आपण बफर रजिस्टर्स काय आहे, सिरियल इन, सिरियल आउट, सिरियल इन, पॅरल आउट, पॅरल इन, सिरियल आउट, पॅरल इन, पॅरल आउट, हे जे आहेत त्याचे 4 ते 5 जे टाइप्स आहेत, हाऊ दे वर्क्स इन ग्राफिकली वी आर गोइंग टू we will be see all this type of shift registers in upcoming videos. तर हा एक पूर्ण सिलेबस आहे एक सेमिस्टरचा, जो आपण ह्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण तो डिटेलमध्ये शिकणार आहोत, ओके. आपण नेक्स्ट जो व्हिडिओ सेशन आहे त्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण सुरुवात करणार आहोत नंबर सिस्टीम्स. त्याच्यामध्ये आपण पुढचे जे नंबर सिस्टीम्स कशा असतात, हाऊ दे वर्क, हाऊ वी कॅन कन्वर्ट देम फ्रॉम वन नंबर सिस्टम टू अनदर. जस्ट विल टेक ऑल दिस थिंग्स इन अ ग्रेट डिटेल. सो स्टे ट्यून अँड ह्या चॅनलला सबस्क्राईब करावा आणि विशेष म्हणजे याची जी बेल आयकन आहे त्याला क्लिक करा, म्हणजे नवीन नवीन जे व्हिडिओज मी जेव्हा अपडेट करेल त्यावेळेस तुम्हाला ते ज्या काय नोटिफिकेशन्स आहेत ते येतील. ओके, हॅव अ नाईस डे, गुड बाय.